तरुण भारत नागपूर दिनांक 14 सप्टेंबर 2022. अग्रलेख युगानुकूल अमृतमंथन. विचारसरणीतील सातत्य, कार्यपूर्तीची जिद्द आणि युगानुकूल भूमिकांच्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात धरू शकेल अशी कोणतीही संघटना अख्ख्या जगात नाही. या वास्तवाचं अधोरेखांकन पुन्हा एकदा रायपुरात झालंय. हिंदू समाजाचं संघटन आणि राष्ट्राला परमवैभवाप्रती नेण्याचं ध्येय उराशी घेऊन सुमारे शतकभरापूर्वी सुरू झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या ईश कार्याचा प्रवास या देशाला आता एक नवी दिशा देऊ पाहतो आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पर्वावर संघ प्रेरित विविध संघटनांनी भारताचं स्वत्व जागृत करण्यासाठी कटिबद्धता व्यक्त केली. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पार पडली. त्यात संघ प्रेरित संघटनांनी आपल्या भविष्यातील कार्याची दिशा स्पष्ट केली. संघाच्या समन्वय बैठकीत निर्णय होत नसतात, त्यात केवळ चर्चा होते. समन्वय म्हणजे सल्लामसलत होते. एकीकडे काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष किंवा संघटना अंतर्गत समन्वयापोटी, संघाविषयीच्या द्वेषापोटी आणि हिंदुत्व विरोधी प्रचारापोटी रसातळाला जात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या जगातील सर्वात मोठ्या संघटनेत ऐक्याचं दर्शन घडतं तेव्हा यातला विरोधाभास अधिक ठळकपणे दिसतो. जगभर पसरलेल्या संघकार्यात सहभागी असलेल्या संघटनांचा आपसात समन्वय असतो. त्यासोबत बसतात आणि आपल्या कार्याची दिशा मोकळेपणी सांगतात. यात त्यांच्यातील एकोपाच नव्हे तर विचारनिष्ठेचंही दर्शन आहे. देशातील माणसांनी संघटित व्हावं यासाठी प्रयत्न करीत असू तर स्वतः संघटित राहिलं पाहिजे, हे त्याचं सूत्र. संघाच्या विचारसरणीशी जोडलेल्या 36 संघटनांच्या 240 प्रमुख प्रतिनिधींनी रायपूरच्या बैठकीत भाग घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे. विविध टप्प्यांवर देशाच्या कल्याणासाठी युगानुकूल भूमिका घेण्यासाठी जी लवचिकता लागते ती संघाकडे आहे. रायपुरात जे अमृतमंथन झालं त्यातून बाहेर आलेल्या विषयांकडे या नजरेने पाहिलं तर त्याचं मर्म लक्षात येतं. किसान संघ सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात अधिक जोमाने काम करू इच्छितो. आरोग्य भारती भारतीय उपचार पद्धतीच्या प्रचार प्रसारासाठी कार्य करू इच्छिते. न्याय प्रणालीत भारतीय भाषांच्या वापराचा आग्रह धरला जातो. अर्थव्यवस्थेचं विकेंद्रीकरण करण्यावर बोललं जातं किंवा अर्थव्यवस्थेचं मूल्यांकन करण्यासाठी पाश्चात्यांच्या GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन पद्धतीऐवजी भारतीय मानकांचा विचार करून नवीन प्रणाली विकसित केली जावी असं सुचवलं जातं. ब्रँडेड वस्तू चांगल्याच असतात असं मानण्याची पद्धत असल्यामुळे स्थानिक कलावंत आणि कामगारांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे स्थानिक वस्तूंच्या व्यापाराला प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याकडे लक्ष वेधलं जातं. या आणि अशा विषयांच्या अनुषंगाने अर्थकारण, अर्थव्यवस्था, ग्रामविकास, पर्यावरण, शिक्षण, राष्ट्रीय सुरक्षा इत्यादी अनेक मुद्द्यांवर समन्वय बैठकीत चर्चा झाली. ही संपूर्ण चर्चा युगानुकूल भूमिकांच्या अनुषंगाने झाली. हे या संदर्भात महत्त्वाचं आणि या साऱ्या मंथनाचा संबंध भारत देशाच्या स्वत्वाच्या जागृतीशी आणि अंतिमतः आत्मनिर्भरतेशी आहे, हे त्याहून महत्त्वाचं. गेल्या 100 वर्षात जग बदललंय. स्वातंत्र्यानंतर भारताने पहिलं मन्वंतर अनुभवलं ते राज्य पद्धतीच्या बाबतीत. पारतंत्र्य जाऊन स्वातंत्र्य हाती आलं. भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. लोकनियुक्त सरकारं आली. विकासाच्या योजना आल्या. पण या दरम्यान आपलं आत्मतत्व शोधण्याचा, स्वत्व जागृत करण्याचा प्रयत्न झालाच नाही. दुसरं मन्वंतर जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या अनुषंगाने 3 दशकांपूर्वी आलं. त्याचे फायदे तोटे सर्वांच्या नजरेपुढे आहेत. त्यातून लाभ कमी आणि तोटे अधिक झाले. विशिष्ट वर्ग श्रीमंत झाला. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. सकल राष्ट्रीय उत्पादन वाढलं, पण समाजातील मोठ्या वर्गाच्या वाट्याला फारसं काही आलं नाही. GDP ही पाश्चात्यांची अर्थव्यवस्थेचं मूल्यांकन करण्याची पद्धत आहे. ती युरोप आणि अमेरिकेत विकसित झाली. एखाद्या विशिष्ट कालावधीत एखाद्या विशिष्ट देशात तयार होणाऱ्या वस्तू आणि दिल्या जाणाऱ्या सेवा यांचं बाजारपेठेनुसार चलनातील मूल्य म्हणजे GDP. त्याला आपण सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणतो. हा आकडा विश्वास ठेवण्यासारखा नसतोच, कारण त्यातून दरडोई उत्पन्नही काढलं जातं. एका बलाढ्य कंपनीने अब्जावधीचं उत्पन्न मिळवलं तर ते GDP
गृहीत धरलं जातं, पण वास्तवात ते सामान्यांच्या वाट्याला आलेलंच नसतं आणि तरीही त्यांचं दरडोई उत्पन्न वाढलंय असं गृहीत धरावं लागतं. त्यामुळे भारतीय मानकांचा विचार आता गरजेचा झालाय. या बैठकीच्या निमित्ताने जागतिक व्यापारातील भारताच्या वाट्याचा एक मुद्दा नव्याने चर्चेत आला. तो असा की जागतिक व्यापारात गेल्या 1700 वर्षांमध्ये भारताचा वाटा सर्वाधिक राहिलाय. व्यापारातील आपली मातब्बरी आपल्याला पुन्हा मिळवायला हवी असा सूर समन्वय बैठकीत व्यक्त झाला. ती मिळवायची असेल तर स्थानिक व्यापार, स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू, स्थानिक कौशल्यांची बाजारपेठ, त्यांची निर्यात यासाठी वातावरण निर्माण करावं लागेल. म्हणजे सर्वत्र स्वत्व जागृत करावं लागेल. स्वत्वाचा अर्थ फारसा कठीण नाही. भारताच्या संदर्भात बोलायचं तर त्याचं स्वत्व, स्वातंत्र्य, स्वराज, स्वदेश या सगळ्या गोष्टी एका नाजूक धाग्याने आपापसात गुंफलेल्या आहेत आणि त्या धाग्याचं नाव आहे हिंदुत्व. हिंदुत्व विरोधासाठी नाही, हिंदुत्व वचपा घेण्यासाठी नाही, हिंदुत्व ऐक्यासाठी, ऐक्य स्वत्वाच्या जागृतीसाठी, स्वत्वाची जागृती आत्मनिर्भरतेसाठी आणि आत्मनिर्भरता देशाला परमवैभवाप्रती घेऊन जाण्यासाठी. या सगळ्या प्रक्रियेत संघाच्या विस्तारातील त्याग आणि तपस्येचं मोलही सांगितलं गेलं. संघाच्या वाट्याला प्रचंड द्वेषभाव आला तरीही संघाने देशभाव सोडला नाही. हिंदू समाजाचं संघटन करण्याचे आणि त्यातून सर्वांचं कल्याण साधण्याचं व्रत सोडलेलं नाही. एकीकडे डावी मंडळी आपल्या मार्क्स बाबांच्या पोथ्यांमध्ये अडकून पडलेली आहेत. इस्लामी कट्टरतावादी कुराणात आधुनिक काळातील जगण्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करून जगाचं विद्रुपीकरण करतायत. काँग्रेससारखी संघटना अजूनही लांगुल चालनाच्या मोहातून बाहेर पडू शकलेली नाही. इतर अनेक राजकीय आणि सामाजिक संघटना जातींचे गट बांधून वरचष्मा साधू पाहतायत. या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वेगळेपण शोभून दिसतं आणि त्याचं कारण असं की संघ सदैव युगानुकूल भूमिका घेतो आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांनी भारताचं वर्तमान आणि भविष्य यांना आपल्या वैभवशाली इतिहासाची जोड देऊन हिंदुत्वाच्या, हिंदू परंपरेच्या आत्मतत्वाचा जागर केला आणि विशाल हिंदू समाजाला संघटनेचं मर्म समजावून सांगितलं. त्यानंतर संघटन किती महत्त्वाचं असतं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शतकभरातील विविध क्षेत्रातील आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवून दिलं. काळ कूस बदलत असेल तर तसं आपल्याला बदलावं लागेल हे आता संघाने जाणलं आहे. इतर कोणत्याही निष्ठेहून राष्ट्रनिष्ठा अधिक महत्त्वाची असते हेही संघाला कळतंय. याचं कारण साधं आणि ते असं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्वतःला समाजापेक्षा वेगळा समजत नाही. संघ हा समाजाचाच भाग आहे आणि त्यामुळेच भारतीय समाज प्रचंड अपप्रचाराच्या रेट्यात देखील सातत्याने संघ विचारांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. रायपूरचं अमृतमंथन फक्त अस्मिता जागवण्यापुरतं नाही, ते प्रतिकात्मक नाही, ते व्यावहारिक आहे. ते दुबळेपणा सोडून स्वत्वाचा उद्गार बुलंद करण्याचा संदेश घेऊन आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी या मंथनाकडे संघ प्रेरित संघटनांचं मंथन नव्हे तर समस्त भारतीय समाजाचं प्रातिनिधिक आणि भविष्यवेधी मंथन या अर्थाने पाहिलं पाहिजे. ते प्रातिनिधिक असल्यामुळे सर्वसमावेशक आहे आणि जे सर्वसमावेशक असतं ते कल्याणकारीच असतं याची इतिहासातील पानोपानी नोंद आहे. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. दैनिक तरुण भारतचा हा अग्रलेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारतसोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.